सीटवर बसण्याच्या कारणावरून लोकल रेल्वेत प्रवाशावर चाकूने हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना कर्जत रेल्वे पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक करून गंभीर गुन्ह्याचा उलगडा केलाय. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. 11 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सतीश कुमार बोलामणी पाठक, वय वर्षे 26, राहणार मस्जिद बंदर, मुंबई, हे CSMT खोपोली लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. वांगणी रेल्वे स्थानक पार केल्यानंतर सीटवर बसण्याच्या वादातून काही तरुणांशी त्यांचा वाद झाला. यावेळी आरोपींनी पाठक यांच्या पोटात चाकूने वार करत मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड व गुन्हे तपास पथकाने उल्हासनगर, शेलू, नेरळ रेल्वे स्थानके तसेच नेरळ शहरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे इम्रान इद्रिस अन्सारी, राहणार नेरळ व करण कन्हैयालाल अग्रवाल, राहणार शेलू यांना ममदापूर नेरळ येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील सिद्धार्थ गायकवाड, राहणार नेरळ हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त लोहमार्ग राकेश M कलासागर, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. तपासात PSI भाऊ कुरुंद, गुन्हे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड, पोलीस हवालदार प्रवीण कांबळे, हमीद शेख, सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार नितीन मोहिते, चोरमले, श्रीकांत जाधव, प्रवीण मुलमुले, अक्षय पेरणेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अवघ्या 12 तासात आरोपीचा माग काढून गंभीर गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल कर्जत रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. सध्या जखमी पाठक यांना मुंबई येथील KM रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.